कालपासून एक नवीन विषय सुरू केलेला आहे आणि तो आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. वैयक्तिक आध्यात्मिक जीवन. अं, 6 नंबरचं पुस्तक आहे आपल्या बीटीसीपी मधील आणि विशेष करून त्यामधील काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण कालच्या क्लासमध्ये शिकलो होतो. त्यावर आपण मनन केलेलं आहे, ज्यामध्ये आपण थोडक्यामध्ये त्याची जी प्रस्तावना होती तिला सुरुवात केलेली होती आणि त्यानंतर विशेष करून आपण काही मूलभूत गोष्टी ज्या आहेत त्या आपण थोडक्यात पाहिल्या होत्या. जसं आध्यात्मिक जीवनाची तत्व नाही का, त्याची सुरुवात आपण केलेली होती आणि त्यामध्ये आपण तारणाबद्दल शिकलेलो होतो नाही का, की तारण म्हणजे केवळ नरकापासून सुटका किंवा अ, केवळ देवाच्या क्रोधापासून सुटका इथपर्यंतच ते मर्यादित नाहीये. तर देव स्वतःसाठी आपल्याला तारतो नाही का. त्याच्यासोबतचं आपलं घनिष्ठ नातं तो प्रस्थापित करतो. बरं, तर ज्यावेळेस आपण या जीवनाबद्दल विशेष करून व्यक्तिगत जीवनाकडे पाहत असताना हे जे आपलं आत्मिक जीवन आहे ते ख्रिस्ताशी जोडलेलं आहे नाही का, आणि ख्रिस्तासोबत किंवा ख्रिस्तामध्ये देवासोबतचं जे जिवंत नातं आहे त्याबद्दल ते मार्गदर्शन करणार आहे आणि त्यावर आपण विचार केलेला होता. मग प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली जी प्रार्थना आहे योहान 17वा अध्याय आणि वचन 3 मध्ये, की तू जो एकच खरा देव त्याला त्यांनी ओळखावा आणि मला जो येशू ख्रिस्त त्याला ज्याला तू पाठवलेस त्याला त्यांनी ओळखावं नाही का. तर मग ओळखणं कसं होतं खऱ्या रीतीने, तर मग अगदी त्याची सुरुवात ख्रिस्तासोबतच्या ऐक्याने होते. त्या ऐक्य कसं प्रस्थापित होतं, तर विश्वासाच्या द्वारे आपण शिकलेलो होतो. मग देवाबद्दल आणखी जवळीकतेने ओळख कशी होत राहते, तर देवाचा आत्मा आपल्यामध्ये वस्ती करतो. तो आपल्याला नेहमी त्याबद्दल मार्गदर्शन करतो आणि मग वाढ दिवसेंदिवस आपण त्याच्यामध्ये वाढत जातो आणि मग देवाची लेकरं म्हणून आपल्याला पाचारण्यात आलेलं आहे. आपल्या जीवनावर ते काय करतं, प्रभाव पाडतं. त्यानंतर आध्यात्मिक जीवनाची व्याख्या आपण पाहिली होती, जिथं आपण शिकलो होतो की आध्यात्मिक जीवन म्हणजे काय बरं, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये ख्रिस्ताशी ऐक्यामध्ये राहून देवासोबतच्या नात्यात वाढत जाणं आणि त्याच्या गौरवासाठी जगणं. त्याबद्दल आपण थोडक्यात मागे शिकलो होतो. आध्यात्मिक जीवनाबद्दल काही जी नावं ज्या नावांनी त्याला ओळखलं जातं त्याबद्दल आपण काल शिकलो. त्यानंतर स्वाभाविक वृत्तीचा व्यक्ती, प्रापंचिक आणि आध्यात्मिक व्यक्ती, त्या व्यक्तींबद्दल पण आपण शिकलेलो आहे. आता आध्यात्मिक जीवनाबद्दल विचार करत असताना आता ख्रिस्ती विश्वासामध्ये आपल्याला अनेक अशा चुकीच्या संकल्पना पाहायला भेटतील, की ज्या आपलं जे ख्रिस्ती जीवन आहे त्याला खरं तर डाग आणणारे आहेत आणि त्याला कोणत्याही प्रकारे वचनाचा आधार नाहीये. जर आपण बारकाईने जर त्या संकल्पनाकडे जर लक्ष दिलं तर, उदाहरणार्थ पहिलं जर आपण पाहिलं तर आत्मसुधारणा. आता काही वेळा काय होतं, की आध्यात्मिक जीवनाबद्दल विचार करत असताना लोक विचार करतात की आत्मसुधारणा म्हणजे काय बरं, की आध्यात्मिक परिपक्वता मिळवण्यासाठी मला चांगलं असणं गरजेचं आहे आणि माझ्या स्वतःच्या ताकदीने मला हे चांगलं करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय बरं, मी स्वतःच्या प्रयत्नांनी होईल तितकं मी चांगलं राहण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे स्वतःला मी कसं सुधारू शकेल त्याचा मी प्रयत्न करेल, जेणेकरून मला या आध्यात्मिक जीवनामध्ये मी परिपक्व होऊ शकेल. काय वाटतं, हे शक्य आहे का? काय आपण आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी पूर्णपणे कधीच न चुकता आपण पूर्णपणे चांगलं राहू शकतो का? नाही राहू काय वाटतं? शकत.
काही कारण सांगू शकाल? नाही राहू शकत आपण चांगलं, बरोबर. मग ते आपण वचनातून थोडं पडताळून पाहू शकतो. जसं रोमकरासपत्र 7वा अध्याय आणि वचन 14 ते 20 जर तुम्ही बारकाईने वाचलं तर तिथं तुम्हाला दैहिक स्वभाव आणि आध्यात्मिक स्वभाव या दोघांमधील जो लढा आहे त्याचं एक सुंदर चित्र पाहायला भेटल. ए आणि त्याबद्दल काय करतोय? यस, हा? बोला. ठीक आहे. तर इथं आपल्याला एक चित्र पाहायला भेटतं बघा, जिथं पॉल जो आहे रोम येथील मंडळीला याची आठवण करून देत आहे बघा. तो काय म्हणत आहे, कारण आपल्याला ठाऊक आहे, रोमकरासपत्र 7वा अध्याय वचन 14, कारण आपल्याला ठाऊक आहे की नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचे आहे, मी तर दैहिक पापाला विकलेला असाय. कारण मी काय करतो ते माझे मलाच कळत नाही, म्हणजे जे मी इच्छितो ते करतो असे नाही, तर जे मला द्वेष्य वाटते तेच करतो. जे मी इच्छित नाही ते जर मी करतो तर नियमशास्त्र उत्तम आहे अशी मी संमती देतो. आता तो थोडासा तर्कवाद सादर करत आहे यहुदी लोकांसाठी पण आणि सगळ्यांसाठी पण, की नियमशास्त्र जे आहे ते मी का बरं पूर्णपणे पालन करू शकत नाही. कारण तो म्हणतो की मी दैहिक पापाला विकलेला असा आहे आणि नियमशास्त्र जे आहे ते मला ते आध्यात्मिक स्वरूपाचं आहे. ते मला त्या महान नीतिमत्वाबद्दल शिकवितं, नाही का, मला त्या महान त्या जगण्याबद्दल ते शिकवितं आणि त्या महान जीवनाबद्दल ते शिकवितं, ज्याच्यापासून मी अगोदरच दूर होतो, नाही का. पण तो काय म्हणतो माहितीये का, ख्रिस्तामध्ये तर मी त्याच्या कृपेने तारल्या गेलेलो आहे, नक्कीच तारला गेलेलो आहे, परंतु अजूनही मी या पापी देहामध्ये आहे आणि अजूनही माझ्यामध्ये पाप वस्ती करतं. आणि म्हणून मला जरी चांगलं करण्याची इच्छा असली तरी मी ते करू देत नाही ते पाप मला, नाही का. ते दैहिक स्वभाव मला ते करू देत नाही किंवा ते मी करत नाही, कारण माझ्यामध्ये वसणारं ते पाप असं म्हटलेलं आहे तिथं. तर स्वतःच्या प्रयत्नांनी किंवा आत्मसुधारणा आपण करून ह्या आध्यात्मिक परिपक्वता गाठवू शकत नाही. दुसरं जी चुकीची संकल्पना 8वा अध्याय वाचला रोमकरासपत्र आणि वचन 12 पासून पुढे जर पाहिलं तर तिथे काय सांगितलंय, तर बंधुजन हो, आपण ऋणी आहोत खरे, तरी देह स्वभावाप्रमाणे जगायला देह स्वभावाचे ऋणी नाही. कारण जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारली तर जगाल म्हटलेलं आहे. तर आपण जुन्या पातकी स्वभावाचं मुळापासून उच्चाटन किंवा नाश आपण स्वतःच्या बळावर नाही करू शकणार. तर दिवसेंदिवस हा जो जुना स्वभाव आहे त्याला आपण मरत जातो, नाही का. आणि हे कशा प्रकारे मरू शकतो आपण, तर आत्म्याद्वारे म्हटलेलं आहे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्या. त्यानंतर पापविरहित जी जी परिपूर्णता त्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं, जिथं या जीवनामध्ये पुन्हा केव्हाच पाप न करता किंवा त्याचा विचार न करता परिपूर्ण आम्ही राहू शकतो, नाही का, हे शक्य आहे असं अनेक वेळा बोललं जातं, नाही का. पण जर तुम्ही बारकाईने पहिले योहान वाचले तर पहिले योहान जे आहे हे विश्वासणाऱ्यांसाठी मार्गदर्शन करणारे विश्वासणाऱ्यांसाठी लिहिलेलं आहे बघा. वचन 8 काय सांगत आहे बघा, आपल्या ठाई पाप नाही असं जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवतो, आपल्या ठाई सत्य नाहीये. पाहिलं तर या भूतलावर असताना नक्कीच ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील परिपूर्ण कार्याद्वारे आपण पापाच्या दंडापासून आणि त्या सर्व पापाचं जे साम्राज्य होतं आणि पापाचं जे सामर्थ्य आहे त्याच्यापासून आपण सुटलेलो आहे. पण पापाचं वास्तव्य अजूनही आपल्यामध्ये आहे, बरोबर की नाही. आणि म्हणून विश्वासणारा सुद्धा पडतो. तर नक्कीच परिपूर्ण आपण आता नाहीये, नक्कीच होऊ आपण, ज्याला गौरवीकरण म्हटलेलं आहे.
भविष्यामध्ये ते आहे, ज्यावेळेस ख्रिस्त येईल त्यावेळेस, ज्यावेळेस आपल्याला त्या गौरवी शरीरामध्ये उठवलं जाणार आहे, तिथं पापाचा लवलेशही नसणार आहे, जे आपल्याला तिथं शिकायला भेटतं. त्यानंतर अजून एक संकल्पना आहे चुकीची, ती म्हणजे काय बरं? स्वतःला वधस्तंभावर खिळणं किंवा स्वतःला नाकारणं. आता नक्कीच प्रभूने पण हे शिकवलं, की जो कोणी मला अनुसरू इच्छितो त्याने काय करावं? आपला वधस्तंभ घ्यावा आणि मला अनुसरावं म्हटलेलं आहे, नाही का? पण मग नेमकं इथं चुकीचं काय आहे? इथं चुकीचं काय आहे? गलती 2:20 जर आपण काढलं, गलती करासपत्र पावलाचं आणि दुसरा अध्याय आणि वचन 20 जर आपण बारकाईने पाहिलं, तर तिथं आपल्याला शिकायला भेटतं, की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे, ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले म्हटलेलं आहे. पाहिलं? त्याने माझ्यावर प्रीती केली आणि स्वतःला माझ्याकरिता दिले म्हटलेलं आहे. तर पुन्हा एक वार जर तुम्ही बारकाईने या सगळ्या संकल्पनाकडे पाहिलं, तर मी हे करू शकतो, नाही का? मी हे करू शकतो. अशा प्रकारे इथं पाहायला भेटतं. स्वतःचे प्रयत्न आपल्याला पाहायला भेटतात. पण हे पण इथं चुकीचं आहे, की आपण स्वतःच्या प्रयत्नांनी स्वतःला त्या वधस्तंभावर खेळणं किंवा स्वतःला नाकारून आपण शकत नाही, देवाच्या कृपेशिवाय. नियमशास्त्राचं काटेकोर पालन करणं पुढची संकल्पना. तर ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी हे नियम पाळा, त्या नियमांबद्दल विचार करा, नाही का? आणि अशा प्रकारे आचरण करा. तुम्हाला अनेक गोष्टींबद्दल पवित्र शास्त्रामध्ये ख्रिस्ताच्या वेळी सुद्धा जे शास्त्री आणि जे फरोशी होते त्यांच्या बाबतीत तुम्हाला पाहायला भेटत. पण हे सुद्धा जर आपण पाहिलं तर आपण पूर्णपणे पालन करू शकत नाही नियमशास्त्र. कारण याकोब म्हणतो, की तुम्ही जर ते सर्व जर नियम पालन केलं म्हणे, नियमशास्त्रातील नियम पाळले म्हणे, त्यातील एखादाही जरी नियम मोडला म्हणे, तर पूर्ण नियमशास्त्र मोडल्याप्रमाणे आहे. तर कुणीच ते नियमशास्त्र पूर्णपणे पालन करू शकत नाही. त्याचं मुख्य कारण काय आहे? कारण आपण पापी आहोत. बरोबर? आणि आपल्यामध्ये ती नीतिमत्वता नाहीये, ज्या नीतिमत्वाची नियमशास्त्र मागणी करतं. पण मग ती नीतिमत्वता बाहेरून आपल्याला मिळालेली आहे, जी देवाच्या कृपेने, जी विश्वासाच्या द्वारे आपण स्वीकारली. ती नीतिमत्वता ख्रिस्ताद्वारे आहे, जी आपल्या खात्यात बहाल केलेली आहे. पुढची जी चुकीची संकल्पना ती म्हणजे काय बरं? सगळं सोडून द्या आणि सगळं देवावर सोपवा. आध्यात्मिक परिपक्वता जर आणायची, तर काय करायचं? एक पूर्णपणे देवाचं जर काम आहे ना, तर मग एकीकडे ते असं पण म्हणतात, की पूर्णपणे देवावरच सोपवून द्या आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला कोणता सहभाग घ्यायची गरज नाही. पण पॉल फिलिपिकरांच्या पत्रामध्ये हे पण म्हणतो, की भीत व कापत काय सांगितलेलं आहे? तारण साधून घ्या म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? भीत व कापत तारण साधून घ्या. त्यानंतर अजून एक चुकीची संकल्पना आपल्याला पाहायला भेटते. स्वर्ग हीच एकमेव महत्वाची गोष्ट आहे. आम्ही हे जीवन कशा प्रकारे जगतो याच्याशी देवाचा काहीही संबंध नाही आणि त्यामुळे आम्हाला कसलाही फरक पडत नाही म्हटलेला आहे. तर ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत अगदी चुकीच्या आहेत आणि त्याला कोणत्याही प्रकारे बायबलचा आधार नाही. म्हणून आता आपण योग्य रीतीने आध्यात्मिक जीवन जर समजून घ्यायचं आहे, तर मुख्य रीतीने काही महत्वाच्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे काय? नीतिमान ठरणं किंवा तारण ही जी क्रिया आहे. काय आहे तारण नेमकं? तर तारणाबद्दल विचार करत असताना अ, ज्याला दुसऱ्या भाषेमध्ये जर आपण पाहिलं, तर नीतिमान ठरणं, नाही का? तर हे कसं आहे? एकदाच घडणारी ही गोष्ट आहे. पूर्ण आणि देवाच्या कृपेची ही कृती आहे. आणि आपल्याला माहित आहे की कसं घडून आलेलं आहे. पहिले करिंथ 31 मध्ये आपण पाहतो की ख्रिस्त स्वतः आपलं पवित्रीकरण आहे. दुसरे करिंथ 5:21 मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं
की आपण ख्रिस्तामध्ये देवाचे नीतिमत्व असे होतो, नाही का? आणि रोम 3:21 ते 24 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की आपण कृपेने विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरवले जातो. तर एकदाच घडणारी कृती आहे नीतिमान ठरणं. हे एक कायदेशीर भाषा आहे. जसं एक आरोपी ज्याला कोर्टामध्ये खेचण्यात आलेला आहे, नाही का? आणि जो त्या कठड्यामध्ये उभा आहे, ज्याच्यावर दोष लागलेला आहे की त्याने खून केलेला आहे, आणि त्याला जो न्यायाधीश आहे त्याने शिक्षा ठोठावलेली आहे की याला आता मरणदंड द्यायचा आहे, कारण त्याने तसा गुन्हा केलेला आहे. आणि मग अशा वेळी काय होतं की जर त्या गुन्ह्यापासून त्याला सुटायचंय, जर त्याने जो केलेला गुन्हा आहे त्याच्याबद्दल योग्य जी भरपाई आहे ती भरपाई केवळ मरणदंड आहे. मग अशा वेळी काय होतं की वकील जो आहे तो वकील न्यायाधीशाला म्हणतो की न्यायाधीश महाराज, मला माहित आहे की हा जो गुन्हेगार आहे त्याने गुन्हा केलेला आहे आणि त्याच्याबद्दलचे सर्व पुरावे अगदी स्पष्ट सांगत आहेत की तो गुन्हेगार आहे, आणि तुम्ही जी शिक्षा त्याला सुनावलेली आहे अगदी योग्य आहे, यथा न्याय आहे. पण माझी अशी इच्छा आहे की मी तुमच्या समोर कसा आहे, तो म्हणे अरे तू वकील आहेस, तू निर्दोष आहेस, तू आता पण कोर्टातून बाहेर गेलास तरी मी तुला काहीच करू शकणार नाही, तू अगदी स्वतंत्र आहे, तो आपलं जीवन जगू शकतोस. पण हा गुन्हेगार आहे, हा दोषी आहे. हा जर पळून जाण्याचा प्रयत्न केला तरी याला इन्काउंटर केलं जाईल, याला मारण्यात येणार आहे, कारण याचा मृत्यू अटळ आहे. तो म्हणतो बरोबर आहे. पण न्यायाधीश महाराज, माझी अशी इच्छा आहे म्हणे की त्याची जी शिक्षा आहे ती मी स्वतःवर घेतो, त्याने केलेल्या गुन्ह्याची भरपाई मी स्वतः देतो, त्या तुम्ही ठोठवलेल्या त्या न्यायानुसार. तर मरणदंड मी स्वतःवर घेतो, आणि पहा माझं जीवन तुम्ही त्याला जगू द्या. आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी मग तो वकील जो आहे तो त्याची शिक्षा घेतो, आणि ज्यावेळेस हा आरोपी दुसऱ्या दिवशी त्या न्यायाधीशासमोर जाईल त्यावेळेस तो न्यायाधीश त्याला असं म्हणेल का, अरे हा गुन्हेगार आहे, याला परत पकडा आणि याला परत याला डांबा आणि याला परत, नाही का, याला मरणदंड शिक्षा द्या? नाही, तो म्हणेल की आता हा जो जीवन जगत आहे तो त्या निर्दोष वकिलाचं जगत आहे, कारण त्याने गुन्हा केलेला नव्हता, पण त्याने याची शिक्षा स्वतःवर घेतलेली आहे, आणि म्हणून त्याला निर्दोष जाऊ द्या. तेच ख्रिस्ती जीवनामध्ये झालेलं आहे, त्यालाच नीतिमान ठरणं म्हटलेलं आहे ख्रिस्ती भाषेमध्ये, की जिथं आपण पापी होतो आणि आपण पापी असताना त्या जिवंत देवाच्या समोर आपण आपण दोषी होतो, न्यायास आपण पात्र होतो, आपण सर्वजण मृत्यूस पात्र होतो. पण अशा वेळी ख्रिस्ताने आपल्या पापाचा दंड त्याने स्वतः भरलेला आहे, आणि ज्या सर्व न्यायी मागण्या होत्या न्यायाधीशाच्या, स्वर्गीय देवाच्या, त्या सर्व ख्रिस्ताने पूर्ण केलेल्या आहेत. प्रत्येक जी आज्ञा आपण पूर्ण करू शकलो नाही ती ख्रिस्ताने आपल्या बदली पूर्ण केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी जिथं आपण उणे पडलो ते प्रत्येक ठिकाण ख्रिस्ताने भरून काढलेला आहे, आणि देवाचा जो भयंकर जो क्रोध होता तो पूर्णपणे शमविलेला आहे, आणि तोच केवळ त्या वधस्तंभावर पूर्ण झालं हे म्हणू शकलेलं आहे. आणि पहा त्याने त्या कृतीद्वारे काय दाखवलेलं आहे की पहा तो न्याय पूर्ण झालेला आहे, पण त्यासोबतच तो निर्दोष होता, त्या निर्दोषाने हे घेतलेलं आहे. तर त्यासोबतच जसं त्याने आपलं पाप त्याच्यावर लादण्यात आलं, त्याचप्रमाणे त्याचं नीतिमत्व आपल्या खात्यामध्ये बहाल करण्यात आलेली ही अदला बदली आपल्याला पाहायला भेटते. आता देव ज्या वेळेस आपल्याकडे पाहतो त्यावेळेस तो ख्रिस्ताद्वारे आपल्याकडे नीतिमान म्हणून पाहत आहे, आपण नीतिमान म्हणून घोषित करण्यात आलेलं. तर याला नीतिमान ठरणं म्हटलेलं आहे. आणि स्थानात्मक पवित्रीकरण आपल्याला पाहायला भेटते कधी घडतं, एक पापी जो आहे तो कधी नीतिमान ठरला जातो, ज्या क्षणी त्याच्या हृदयात अद्भुत रीतीने देवाचा आत्मा कार्य करतो, नाही का, ज्या क्षणी तो ख्रिस्तावर आपला प्रभू आणि तारणारा म्हणून विश्वास ठेवतो, तो क्षण आहे जिथं तो नीतिमान गणण्यात येतो, त्याच्या खात्यात ते नीतिमत्व लागू करतो देवाचा आत्मा, आणि तिथंच तो स्थायी रीतीने सुद्धा पवित्र करण्यात येतो, खऱ्या रीतीने पवित्र ठरवण्यात येतं. आणि म्हणूनच तिथून पुढे आता म्हणू शकतो आपण
की आता जसं आपला स्वर्गीय पिता पवित्र आहे तसं तुम्ही असा. आणि म्हणून त्या पवित्रतेसाठी आपण तिथून पुढे वाटचाल करू शकतो. का बरं? कारण आता आपल्यामध्ये बाहेरून ती पवित्रता लादण्यात आलेली आहे. ख्रिस्ताची ते नीतिमत्व आपल्यावर लादण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आता आपण पवित्रतेमध्ये चालू शकतो ख्रिस्तामध्ये देवाच्या कृपेने. तर तेच पुढे आपल्याला शिकायला भेटतं, जिथं आध्यात्मिक जीवनाबद्दल आपण पाहतो त्याला प्रगतशील पवित्रीकरण म्हटलेलं आहे. म्हणूनच ज्या प्रकारे पौल म्हणतो की मला चांगलं करायची इच्छा आहे, पण मी ते करू शकत नाही, कारण माझा जो पापी देह आहे ते तो मला करू देत नाही, नाही का? आणि म्हणूनच दिवसेंदिवस स्वतःसाठी मरणं आणि ख्रिस्तासाठी जगणं हे कसं होतं, ही जीवनभराची प्रक्रिया आहे, जिथं देव वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला घडवत नेतो. मग आपल्या जीवनातील घडामोडी, आपल्या जीवनातील परिस्थिती, आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या परीक्षा, आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे येणारे प्रसंग, एवढंच नाही तर आपल्याला पाहायला भेटतं संतगणांसोबतची सहभागिता, वचनाचा उलगडा, प्रार्थना आपण करतो, आपल्या प्रत्येक दैनंदिन आपलं जगणं, ह्या सर्व गोष्टी मिळून तो काय करतो, आपलं जीवन तो घडवत आहे. आणि त्याच्याबद्दलच म्हणूनच करिंथ पत्रामध्ये 2 करिंथ 7:1 मध्ये पवित्रतेत परिपूर्ण व्हा म्हटलेलं आहे. 1 पत्र 4 अध्याय वचन 7 मध्ये देवाने आपल्याला पवित्रतेसाठी बोलावलेलं आहे. गलती 5:16 मध्ये आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हटलेलं आहे. तर अद्भुत रीतीने ज्यावेळेस या सर्व गोष्टींबद्दल आपण पाहतो, तर आपण आणखी एक गोष्ट जी आहे ती विसरू नये कधीच. ती म्हणजे काय बरं? की नक्कीच देव पूर्णपणे ख्रिस्ती जीवनामध्ये कार्यरत आहे. तो या तारणाचा अल्फा आणि ओमेगा आहे. परंतु त्यासोबतच तो आपल्याला जबाबदार सुद्धा धरतो. फिलिppe 2:12 आणि 13 मध्ये पौल असं का म्हणत आहे, की तुम्ही भीत व कापत तारण साधून घ्या म्हटलेलं आहे. पण तो वचन 12 कडे आपण येतो, भीत व कापत तारण साधून घ्या असं तो म्हणतो. मग इफिस 2:8 मध्ये तारण केवळ कृपेने आहे असं तो का म्हणतो? काय तो विरोधाभास करतो का काही? का त्यालाच काही गोष्टींमध्ये थोडासा त्याला शंका वाटत आहे? बिलकुल नाही. कारण तो इथं महत्वाचा मुद्दा मांडत आहे. आणि तो मुद्दा काय बरं? तारण पूर्णपणे देवाच्या कृपेने आहे. परंतु त्यासोबतच हे लक्षात घ्या, की आपल्याला देवाने यंत्रासारखं बनवलेलं नाहीये. आलं का लक्षात? आपल्याला यंत्रासारखं बनवलेलं नाहीये. आपल्याला तो असं काहीतरी दबाव आपल्यावर आणतो आणि त्या दबाव आणल्यामुळं आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, असं बिलकुल होत नाही. आपण स्वइच्छेने, आनंदाने ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. ही स्वइच्छा आणि हा आनंद कशा प्रकारचा आहे? हे कसं उत्पन्न होतं? हे कसं कार्य आहे? तर हे देवाचं अद्भुत कार्य आहे आपल्या हृदयामध्ये. त्यानेच हे कार्य आरंभिलेलं आहे. म्हणून वचन 13 काय सांगतं? कारण इच्छा करणं व कृती करणं हे तुमच्या ठायी आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. पाहिलं? पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्यरत आहे. तो देवाच्या वचनाचं पालन करतो, तो आपल्या हृदयात कार्य करतो, नाही का? ते आपल्याला इथं शिकायला भेटतं. आता पवित्रीकरणाबद्दल शिकत असताना जे अगोदरच आपण शिकलो, 2 पैलू आहेत. एक म्हणजे स्थानात्मक पवित्रीकरण, जिथं आपली खरी ओळख दाखवितं. जिथं आपण ख्रिस्ता अगोदर काय होतो आणि आता ख्रिस्तामध्ये, नाही का, आपली खरी ओळख म्हणजे काय, आपण नीतिमान ठरवण्यात आलेलो आहोत. आणि प्रत्यक्ष पवित्रीकरण, नाही का, म्हणजे प्रगतशील पवित्रीकरण ज्याला आपण म्हणतो, जी जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे, जिथं आपण दिवसेंदिवस पापासाठी मरणं आणि पवित्रतेसाठी जगणं हे शिकतो. आता ज्यावेळेस तारणाबद्दल पुढे आपण शिकतो, तर तारणामुळं जे मिळालेले जे तारणाचे जे परिणाम आहेत त्याबद्दल आपण शिकूया. सगळ्यात पहिलं म्हणजे काय बरं? पापापासून आपल्याला सुटका मिळते. आपण आता पापाचे गुलाम नाहीये. पापाची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. नीतिमान आपण ठरवण्यात आलेलो आहोत. देवासोबत आपला समेट घडून आलेला आहे. अंधाराच्या राज्यातून प्रकाशाच्या राज्यात आपला प्रवेश झालेला आहे. आपला नवीन जन्म झालेला आहे.
पवित्र आत्म्याची देणगी आपल्याला मिळालेली आहे. पवित्र आत्मा आपल्यामध्ये वास करतो. आता नवीन नातं प्रस्थापित झालेलं आहे देवासोबतचं. ख्रिस्ताशी आपण एक झालेलो आहोत. आपला संपूर्ण स्रोत आपल्या जीवनाचा केवळ ख्रिस्त आहे. आपण पापाच्या सामर्थ्यापासून सुटलेलो आहोत. आणि सर्व आध्यात्मिक आशीर्वाद आपल्याला मिळालेले आहेत. त्यामध्ये मग देवाची मुलं आपण झालो. आपल्यावर शिक्का मारण्यात आलेला आहे. आपल्याला मंडळीत स्थान मिळालेलं आहे. त्या ख्रिस्ताच्या शरीराचा एक भाग आपण झालेलो आहोत. किती जवळूकतेने आपण त्याच्याशी जडल्या गेलेलो आहोत नाही का. आपल्याला महान स्वर्गीय आशा मिळालेली आहे. आपलं खरं नागरिकत्व आता स्वर्गात आहे. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत हे सर्व आपल्याला तारणाचे परिणाम दाखवतात नाही का. त्यानंतर आता आध्यात्मिक जीवनाबद्दल शिकत असताना आध्यात्मिक जीवनामध्ये पवित्र आत्म्याची भूमिका काय आहे यावर आता आपण थोडं विचार करूया. आतापर्यंत आपण नीतिमान ठरणे याबद्दल शिकलो, पवित्रीकरणाबद्दल पण शिकलेलो आहे. पण हे कार्य कोण करतं? पूर्णपणे देवाचा आत्मा करतो. कारण मृत व्यक्ती जो आहे तो काही करू शकतो का? नाही. इपिस्करास पत्र 2 अध्याय काय सांगतो बरं? आपण आपल्या अपराध आणि पातकांमध्ये कसे होतो? मृत असे होतो म्हटलेलं, बरोबर की नाही. आणि मेलेले व्यक्ती काहीच करू शकत नाही. म्हणून जर देवाला काही कार्य करायचं आहे तर सगळ्यात अगोदर त्या मेलेल्या व्यक्तीला जिवंत करायला पाहिजे, बरोबर की नाही. आणि हे जीवन म्हणूनच ख्रिस्त होतं नव्याने जन्मल्या वाचून, नाही का. कोणाला देवाचं राज्य पाहता येत नाही का? बरं, नवीन जन्म गरजेचा आहे. आत्मिक नेत्र देवाचा आत्मा उघडतो आपल्याला, तो नवीन जन्म देतो जणू काय त्याच्या वचनाने. आणि आणि अद्भुत रीतीने आपल्याला आपल्या पापाची जाणीव तो करून देतो. आपल्याला तो आपली खरी दयनीय अवस्था दाखवितो त्याच्या सुवार्तेने. आणि तो न्याय निवाड्याबद्दल खात्री करून देतो देवाचा आत्मा. जर तुम्ही योहान 16व्या अध्यायामध्ये पाहिलं तर तुम्हाला शिकायला भेटेल आपल्याला. तर मग आणि एवढंच नाही तर तो खऱ्या रीतीने उपाय पण दाखवितो की ख्रिस्तच तो खरं नीतिमत्व आहे नाही का. जो जो आपल्यासाठी आलेला आहे आणि तोच केवळ वाचवू शकतो आपल्याला. आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवल्यानेच आपण नीतिमान ठरू शकतो नाही का. तर हे पवित्र आत्मा आपल्या हृदयात करतो कार्य. एवढंच नाही तर पवित्रीकरण म्हणजे इथून पुढे आता एक विश्वासणारा म्हणून आपण जीवन जगत असताना एक पापी जो आहे तो तारलेला आहे. तो तारलेला असताना देखील सुद्धा अजूनही पापाचं वास्तव्य त्याच्यामध्ये आहे. आता त्यातून सुटण्यासाठी पवित्रीकरण म्हटलेलं आहे, जे आपल्याला आपल्या आयुष्यभरासाठी नाही का, अगदी मरेपर्यंत जिथं देवाचा आत्मा दिवसेंदिवस आपल्याला पापावर विजय मिळवायला सामर्थ्य देतो. आपल्यामध्ये तो नवीन इच्छा उत्पन्न करतो. आपल्यामध्ये तो फळ निर्माण करतो. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, चांगुलपणा, ममता, इंद्रिय दमन, बरोबर. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या जीवनामध्ये कार्य करणारे दिसतात. ही फळं आपल्या जीवनातून दिसायला लागतात. दिवसेंदिवस आपल्या आपल्या वागण्यावर, आपल्या बोलण्यावर, आपल्या कृतीवर, आपल्या विचारांवर त्याचा प्रभाव दिसायला लागतो नाही का. तर पवित्रीकरण त्याच्याबद्दल आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. आता पवित्र आत्म्याची भूमिका आध्यात्मिक जीवनावर कशी आहे, तर सगळ्यात अगोदर तारणापासून आपण शिकलो की नवीन जन्म देणं, खात्री देणं. आणि विशेष करून आपण पवित्रीकरणाच्या कार्यामध्ये आपण पाहतो की जो आपल्याला आपल्या जीवनामध्ये वाटचाल करतो नाही का. पण त्याच्यामध्ये आणखी एक संकल्पना आहे, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. आता पुष्कळ वेळा लोक जे आहे त्याचा फार चुकीचा विचार अर्थ लावतात. वेगवेगळ्या प्रकारे याचा उलगडा केला जातो. इतके इतके दिवस तुम्ही उपवास करा, तुम्ही हे करा ते करा, त्यावेळेस तुम्हाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळेल किंवा तुम्हाला अभिषेक होईल. पण खऱ्या रीतीने पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा काय आहे हे असं काहीतरी नंतर घडणारी कृती नाहीये. तर आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की हे कधी घडतं, ज्या क्षणी
मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. ज्या क्षणी माझं तारण होतं तोच हा क्षण आहे. आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा म्हणजे असं काहीतरी वेगळं आपल्यामध्ये घडत नाही, नाही का? काहीतरी असं थरथरणं, उड्या मारणं असं काही नाही घडत. तर तिथं काय होतं, की जिथं आपले विचार आणि आपलं मन तो ख्रिस्ताशी एकरूप करायला पाहतो देवाचा आत्मा. कारण ख्रिस्ताचा मृत्यू तो आपला मृत्यू आहे. ते अगदी त्याची जाणीव आपल्याला होते. ख्रिस्ताचं पुनरुत्थान आपलं नवीन जीवन आहे, याची आपल्याला जाणीव होतं. ख्रिस्ताचं नीतिमत्व आपली धार्मिकता आहे, याची आपल्याला जाणीव होते, नाही का? आणि पवित्र आत्मा आपल्याला ख्रिस्ताशी जोडतो, आपल्याला नवीन ओळख तो देतो, देवाच्या कुटुंबामध्ये तो आपल्याला आणतो. हे आपल्याला इथे शिकायला भेटतं. त्यानंतर पवित्र आत्म्याबद्दल शिकत असताना तो आपल्याला तारणाबद्दल खात्री देतो, नाही का? म्हणूनच इथं त्याचा शिक्का मारलेला आहे म्हटलेला. तो विसार आहे आपल्या अ, या वचनाचा. त्याचा शिक्का मारण्यात आलेला आहे. म्हणजेच मालकी हक्क दाखवित ते. ते खात्री दाखवितो शिक्का, नाही का? ते एक सुरक्षितता दाखवितं. जसं एक एक प्रकारचा जो सुरुवातीच्या काळामध्ये जे राजे लोक होते त्यांचे एक प्रकारचा असा एक प्रकारचा तो शिक्का असायचा, जिथं तो मारला जायचा तो पूर्णपणे त्यांच्या अधिकाराखाली होता. आणि त्याचं संरक्षण करणं हे सर्व त्या 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 राजाच्या, त्या प्रजेचं आणि त्या सर्व राज्याची जबाबदारी असायची. तशाच प्रकारे हे आहे की आपल्यावर देवाच्या आत्म्याचा शिक्का मारलेला आहे. आपण त्याच्या मालकीचे आहोत आणि आपल्याला ती खात्री आहे, आपल्याला सुरक्षितता आहे. आपली खरी ओळख देव आहे स्वतः. आणि खुद्द जणू काय देव म्हणतो की आता तू माझा आहेस. हं? पुढे आपल्याला पवित्र आत्म्याबद्दल शिकत असताना आध्यात्मिक जीवनामध्ये त्याची त्याची भूमिका काय आहे, तर तो आपल्या आपल्यामध्ये वास करतो, तो वस्ती करतो आपल्यामध्ये. खरं तर पाहिलं तर ख्रिस्ती जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं खूप मोल आहे. त्याच्याशिवाय ख्रिस्ती जीवन आपण जगूच शकणार नाही. म्हणूनच प्रवेश ख्रिस्ताने पवित्र आत्मा आपल्यासाठी दिलेला आहे. तो म्हणतो की तो तुम्हाला एकटा असं सोडणार नाहीये. तो तुमच्या सोबत सदोदित असणार आहे आणि तो तुम्हाला सर्व गोष्टींची तुम्हाला तो मार्गदर्शन करेल, सर्व सत्यात तो घेऊन जाईल. तो ती सर्व उणीव तो भरून काढणार आहे. तो आपला जीवलग आहे. तो आपल्या सोबत आहे, आपल्या हृदयात आहे. आणि किती अद्भुत आहे, जिथं पवित्र आत्मा आपल्याला याची आठवण करून देतं की जुन्या कराराकडे पहा. ते लोक देवाच्या उपस्थितीसाठी कितीतरी आतुरलेले असायचे. जिथं निवास मंडपाच्या जवळ सुद्धा जाण्यासाठी पुष्कळदा लोकांना भीती वाटायची. त्या त्या डोंगराच्या जवळ सुद्धा जाण्यास परवानगी नसायची. पण इथं खुद्द देव तुमच्या अंतःकरणामध्ये वास करतो. देव जो आत्मा, तो ख्रिस्ताचा आत्मा आहे, जो आपला अंतःकरण बदलतो, तो तुमच्यामध्ये आहे. योहान 14:16 आणि 17 प्रभू येशू ख्रिस्त तेच म्हणतो की तो तुमच्यामध्ये वास करतो. सदोदित तो वास करणार आहे तुमच्यामध्ये. आणि तोच आत्मा आपल्याला खात्री देतो. रोम 8:16 काय, तो आपल्या आत्म्यासोबत तो काय करतो, साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. तू तुटून जाऊ नकोस, तू देवाचे मूल आहेस. तो आपल्याला आपल्या पडत्या काळामध्ये सुद्धा याची आठवण करून देतो की तू देवाचे लेकरू आहेस. तू डगमगू नकोस. ख्रिस्ताच्या कृपेने तू तारला गेलेला आहेस. जेव्हा आपण पडतो त्यावेळेस तो आपल्या अंतःकरणाला चूरचूर लावतो की तू भयंकर हे पाप केलेला आहे. तुला पश्चाताप करण्याची गरज आहे. तुला पुन्हा देवाकडे वळण्याची गरज आहे. पुन्हा ख्रिस्तावर पूर्णपणे विसंबण्याची गरज आहे. तो आपल्याला मार्गदर्शन आणि आपल्यावर तो नियंत्रण पण करतो. बघा इफिस 5:18 मध्ये काय सांगितलंय, द्राक्षरसाने मस्त होऊ नका. द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा म्हटलेलं आहे. आता काय होतं, आत्म्याने परिपूर्ण व्हा म्हटलेलं आहे, याचा अर्थ काय बरं? इथं तुम्ही आत्म्याने परिपूर्ण कृपया आत्म्याने परिपूर्ण व्हावे किंवा शक्य असेल तर व्हावे असं म्हटलेलं नाही, तर इथं आत्म्या आहे बघा, की तुम्ही परिपूर्ण व्हा म्हटलेलं आहे. आत्म्याने परिपूर्ण व्हा म्हटलेलं आहे. तर मग काय आहे आत्म्याने परिपूर्ण होणं किंवा आत्म्याने भरलं जाणं? पुष्कळ वेळा वेगवेगळ्या प्रकारे यासाठी बोललं जातं, नाही का? पवित्र आत्म्याने भरा,
पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा. पण काय आहे आत्म्याने परिपूर्ण होणं? ज्यावेळेस आपण बारकाईने पाहतो तर आपल्याला हे शिकायला भेटतं की पौल एकीकडे आत्म्याने भरा म्हणतो, तर दुसरीकडे जो म्हणतो की देवाचं वचन तुमच्यामध्ये भरपुरीने राहो. आणि पेत्राच्या पत्रामध्ये पेत्र म्हणतो की हे वचन देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने आहे. तिमोथेच्या पत्रामध्ये पौल म्हणतो की हे देवाच्या प्रेरणेने आहे. बघ, आत्म्याने भरणं म्हणजे काय आहे? तर पवित्र आत्म्याच्या पूर्ण प्रभावाखाली असणं, त्याच्या नियंत्रणाखाली जीवन जगणं. आता इथं दोन विरोधाभास आहे या वचनामध्ये. एक तर द्राक्ष रसाने मस्त होऊ नका, पण काय करा म्हणे, आत्म्याने परिपूर्ण व्हा. आता दोन्ही गोष्टी आहेत इथं. द्राक्षरस, जसं मद्याबद्दल आपण विचार करतो, दारूबद्दल आपण विचार करतो, किंवा त्या अल्कोहोल बद्दल आपण विचार करतो, जे काय करतं, मनुष्यावर नियंत्रण ठेवतो, त्याच्या बुद्धीवर, आणि तो काही काय करावं ते त्याला कळत नाही. तशा प्रकारे नाही, तर ते म्हणतात की पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा म्हटलेला आहे. तर विश्वासणाऱ्याला पवित्र आत्मा जो आहे तो नियंत्रित करतो. तुझ्या जीवनावर कोणाचं नियंत्रण आहे हे आज आपल्याला स्वतःला विचारणं गरजेचं आहे. आत्म्याचं जे नियंत्रण आहे ते म्हणजे काय बरं? मी पवित्र आत्म्याच्या अधीन आहे, पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली आहे. हे मी कसं जाणून घेईल, हे मी कसं समजून घेणार आहे? हे तेव्हा समजेल जेव्हा मी देवाच्या वचनाच्या अधीन आहे. कारण देवाचं वचन हे आत्म्याचं वचन आहे. हे आत्म्याद्वारे, आत्म्याच्या प्रेरणेने आलेलं आहे. आणि जर मी देवाच्या आत्म्याच्या अधीन आहे असं म्हणतो, तर मी त्याच्या वचनाच्या अधीन आहे. कारण देवाचा आत्मा त्याच्या वचनाच्या शिवाय काहीच करणार नाही. तो आपल्या वचनाच्या विरोधात कधी जाणार नाही. बरोबर की नाही? नेहमी तो तुम्हाला वचनाकडे घेऊन जाणार आहे. तो नवीन प्रगटीकरण, नवीन स्वप्न, नवीन दृष्टांत या गोष्टी नाही करत बसणार. कारण तो म्हणतो की मी हे तुला दिलेलं आहे. प्रगटीकरणाच्या शेवटच्या अध्यायामध्ये अगोदर सांगितलेलं आहे की याच्यातील जो कोणी काना किंवा मात्र काढेल म्हटलेलं आहे, जो कोणी याच्यामध्ये भर घालेल आणि यातून जो कोणी काढेल म्हणे, त्याच्यावर त्या पिढा येतील म्हटलेलं आहे. कारण पूर्ण झालेलं आहे. लिखित स्वरूपामध्ये देवाने त्याला जे काही बोलायचं होतं ते आपल्या हातात दिलेलं आहे. आणि देवाच्या आत्म्याच्या नियंत्रणात राहणं म्हणजे काय दाखवित आपल्याला, की आम्ही त्याच्या वचनाच्या अधीन आहोत. तुझं जे वचन सांगत आहे ते आम्ही पूर्णपणे पालन करण्यासाठी तयार आहोत. त्याच्याबद्दल आपल्याला हे वचन शिकवित, आत्म्याने भरलं जाणं. पवित्र आत्मा जो आहे त्यानंतर आपल्याला नेहमी काय सांगत आहे? पापावर विजय मिळवण्यासाठी मदत करतो. आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे देह वासना पूर्ण करणारच नाही म्हटलेलं आहे. हे कसं शक्य आहे? कारण देवाचा आत्मा आपल्याला कृपापूर्वी सहाय्य करतो. त्याच्या वचनात जितकं आपण रमतो ते आपल्याला पापापासून दूर राहायला आणि लढायला ते शिकवितं. कारण स्तोत्र 119 मध्ये काय सांगितलेलं आहे? तुझं वचन जे आहे ते आम्हाला पापापासून शुद्ध राखतं, दूर राखणार आहे. आणि ते आपल्याला विजय मिळवण्यासाठी सहाय्य करतं. त्यानंतर पवित्र आत्मा आपल्याला साक्ष देण्यासाठी काय करतं? सामर्थ्य पुरवितो. सुवार्ता गाजवण्यासाठी आपल्या मनातील भीती दूर करतो, नाही का? त्यानंतर एवढंच नाही तर पवित्र आत्मा आपल्याला आपल्या अशक्तपणामध्ये देवाकडे प्रार्थना सुद्धा करतो, आपल्याला हातभार लावतो. पुष्कळ वेळा आपल्याला समजत नाही, ज्यावेळेस आपण आजारी असतो, संकटामध्ये असतो, वेगवेगळ्या स्थितीने गांजलेले असतो, फार थकलेल्या अवस्थेमध्ये असतो, आणि आम्हाला कळत नाही आम्ही काय प्रार्थना करावी, आम्ही काय मागावं. आम्ही काही गोष्टी बोलू शकतो, पण यथायोग्य रीतीने आपल्या प्रार्थना देवाचा आत्मा देवासमोर मांडतो. आपलं मन पुष्कळ वेळा विचलित होतो. कदाचित आपण चुकीच्या गोष्टी पण मागू शकतो, पण आपली प्रार्थना जी आहे नेहमी अपूर्ण आणि अशक्त असते. पण त्याचा आत्मा आपल्याला नेहमी हातभार लावतो. तो आपल्याला मदत करतो, नाही का? तो आपल्या बरोबर उभा राहतो. तो आपल्याला उचलून धरतो, जसा एखादा लुळा व्यक्ती आहे जो स्वतःहून काहीच करू शकत नाही.
त्याला दुसऱ्या आधाराची गरज आहे, जो आपल्या बाहूंनी त्या व्यक्तीला वरती उभा ठेवतो. अशा प्रकारे पवित्र आत्मा आपल्या दुर्बलतेमध्ये सुद्धा आपल्याला सहाय्य करतो. म्हणूनच वचनामध्ये काय सांगितलेलं आहे की तो अनिर्वाच्य कन्याने म्हटलेला आहे. काय सांगितलंय वचन 26 मध्ये? पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतो म्हटलेला आहे. त्याचा अनिर्वाच्य करणं काय आहे, त्याची तळमळ ते दाखवित. शब्दात व्यक्त न होणारी त्याच्या अंतःकरणातील ती तळमळ आहे, खोल वेदना आहे, त्याची इच्छा आहे. तो आपल्यासाठी नेहमी मध्यस्थी करत आहे. देव पवित्र आत्मा, त्रैक्यातील तिसरा व्यक्ती ख्रिस्त आपल्यासाठी मध्यस्थी करतो. आपण शिकलेलो आहे इथं पवित्र आत्मा आपल्यासाठी मध्यस्थी करतो. कारण आपल्याला देवाला माहिती आहे आपण किती अशक्त आहोत. आपण स्वतःच्या बळाने काहीच करू शकत नाही. या आध्यात्मिक जीवनामध्ये उभं राहण्यासाठी आपल्याला त्याच्या सामर्थ्याची गरज आहे. तो नेहमी आपल्याला उभा करतो. त्यानंतर सेवेसाठी तो सुसज्ज करतो आपल्याला, कारण तोच साधून देणार आहे, नाही का? दोन्ही गोष्टी पवित्र शास्त्र आपल्याला शिकवितं. एकतर आपण प्रयत्न करतो, पण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की देव आपल्यामध्ये कार्य करणार आहे. जॉन ओन जे आहेत ते म्हणतात की आपले सर्व आध्यात्मिक कार्य देवाच्या कृपेवर अवलंबून आहे. हे आपल्याला इथून शिकायला भेटतं. त्यानंतर पवित्र आत्मा जो आहे तो आध्यात्मिक कृपादान देतो त्याच्या इच्छेनुसार. तो त्या देणग्या देतो, नाही का? आणि ह्या देणग्या ज्या आहेत, ही कृपादान जी आहेत, जी तुम्ही पहिले करीन 12व्या अध्यायामध्ये, रोमकरास पत्रामध्ये सुद्धा तुम्ही पाहाल, पेत्राच्या पत्रामध्ये सुद्धा तुम्हाला शिकायला भेटतील. तुम्ही बारकाईने त्याचा विचार करा. पण ही आध्यात्मिक ही जी कृपादान आहेत ती स्वतःच्या गौरवासाठी त्याने दिलेली नाही, मंडळीच्या उभारणीसाठी, इतरांच्या सेवेसाठी दिलेले आहेत. जॉन कॅल्विन म्हणतात की देणग्या मंडळीच्या भल्यासाठी दिल्या जातात, स्वतःच्या अभिमानासाठी नाही. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला दिलेल्या कृपादानांवर आपण घमंड कधी करत नाही, कारण ते कृपादान ख्रिस्ताच्या शरीराची रचना करण्यासाठी, पूर्णत्वास नेण्यासाठी देव उपयोगात आणतो. त्यानंतर तो आपल्याला सत्यात घेऊन जातो. आत्मा आपल्याला सत्यात नेतो. नवीन प्रकाश तो देत नाही, तर जो बायबलचा बाहेर आहे, जो 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 बायबलच्या बाहेर असणारा अशा प्रकारचा काहीतरी वेगळा प्रकाश तो देत नाही. तर जे काही त्याच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे ते सत्य समजण्यासाठी तो आपल्याला योग्य योग्य मन देतो. तो आपलं मन तो उघडतो. म्हणूनच पौल ज्यावेळेस त्या नदीकाठी गेला आणि तिथं सुवार्ता सांगत होता, तिथे सांगितलं की त्या लुदिया नावाची जी स्त्री आहे तिचं हृदय त्याने प्रफुल्लित केलं म्हटलेलं आहे. पेत्र ज्यावेळेस त्या पेंटिकॉस्टच्या दिवशी ख्रिस्ताची सुवार्ता गाजवत होता, त्यावेळेस तिथं सांगितलं की त्यांच्या अंतःकरणाला चुरचूर लागली म्हटलेलं आहे. तर हे कार्य त्याच्या वचनातून आहे, वचनाच्या बाहेर कधीच नाही, नाही का? तो सत्याचा आत्मा आहे. तो आपल्याला खोट्याकडे घेऊन जात नाही. त्यानंतर तो आपल्याला शिकवितो. तो तुम्हाला सर्व काही शिकवेल. योहान 14:26 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आणि तो आपल्याला आठवण करून देतो. पवित्र शास्त्र समजायला तो आपल्याला मदत करतो आणि योग्य वेळी ते सत्य आठवण्यासाठी तो आपल्याला मदत करतो. पुष्कळ वेळा असे प्रसंग असतात जिथं तुम्हाला अं जिथं तुम्हाला काय करावं समजत नाही, त्यावेळेस जे अकस्मात लवकर तुम्हाला लगेच तुम्ही जे मनन केलेले असतात वचन, ते वचन तुम्हाला आठवतात आणि तुम्ही त्याच्यावर मनन करायला लागता आणि तुम्ही त्या वचनामध्ये आनंद घेता. मग हेच तर आहे आठवण करून देणं आपल्या जीवनामध्ये. त्यानंतर सेवेसाठी वेगळं करणं. देवाचा आत्मा निवडतो मंडळीतून लोकांना सेवेसाठी, तो त्यांना वेगळं करतो. मंडळीच्या निदर्शनात त्यांना तो आणून देतो आणि पहा त्यांना तो बाहेरही पाठवितो, पाचारतो, जसं पौल आणि बर्नबा त्याच्याबद्दल आपल्याला शिकवितो. त्यानंतर पवित्र आत्मा खोट्या शिकवणीपासून आपलं संरक्षण करतो, नाही का? पहिली योहान 2:20 मध्ये सांगितलेलं आहे की आपला अभिषेक झालेला आहे त्या पवित्र पुरुषाकडून आणि म्हणून त्याच्यामुळं आपल्या सर्वांना ज्ञान आहे. तो सत्य आहे आणि असत्य यातील फरक ओळखण्याची क्षमता तो आपल्याला देतो. आपल्याला फसवणुकीपासून तो वाचवितो. त्यानंतर तो आपल्यामध्ये ती अद्भुत फळं उत्पन्न करतो, जी फळं कधीच आपल्या स्वतःच्या बळावर दिसून आली नसती. जे प्रेम, आनंद, शांती, संयम, दया, चांगुलपणा, विश्वास, नम्रता, इंद्रिय दमन, नाही का?
तर ते आपण स्वतःहून निर्माण नाही करत, तर देवाचा आत्मा आपल्यामध्ये ते उत्पन्न करतो, नाही का? तर जॉन ओवन म्हणतात की खरं पवित्र जीवन आत्म्याच्या फळातूनच दिसून येतं, नाही का? तर खऱ्या रीतीने आपल्या या आध्यात्मिक जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं खूप मोलाचं कार्य आहे. त्याच्या विना आपण हे आध्यात्मिक जीवन जगूच शकणार नाही, आहे का? आणि हे शक्यच नाही. मग या आध्यात्मिक जीवनाचं ध्येय काय आहे? तर सगळ्यात पहिलं म्हणजे काय? ख्रिस्तासारखं होणं. कारण दिवसेंदिवस तो काय करत आहे आपल्याला? त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनवत आहे, नाही का? ज्याच्यासाठी त्याने अगोदरच नेमून ठेवलेलं होतं, सांगितलेलं आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे की सर्व गोष्टी मिळून तो आपल्या कल्याणार्थ करतो, नाही का? तर अंतिम ध्येय काय आहे? ख्रिस्तासारखं होणं. म्हणजेच काय? पापविरहित. जो पहिला आदाम जो पापाच्या अगोदर होता, ती स्थिती आता ख्रिस्त आपल्यामध्ये घेऊन येतो. त्याच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळी आपण पापाच्या त्या वास्तव्यापासून आपण सुटणार आहोत आणि आपण सार्वकालिकतेमध्ये ख्रिस्तासारखं जगू. ख्रिस्तासारखं म्हणजे त्याच्या दर्जाचे आपण कधीच होणार नाही, पण देवाचा गौरव करणारे आपण होऊ. त्यानंतर देवाच्या कार्यासाठी उपयोगी होणं. काय ध्येय आहे आध्यात्मिक जीवनाचं? की जे आपल्याला देवाच्या कार्यासाठी सेवा करून तो झोपी गेलेला आहे आणि पूर्वजांबरोबर मिळून त्याला पूजण्याचा अनुभव आला म्हटलेला आहे. तर त्याने सेवा केली म्हटलेला आहे, त्याचा उल्लेख केलेला आहे. देवाच्या गौरवासाठी जगणं हे गरजेचं आहे. पण या सर्व गोष्टींबद्दल विचार करत असताना आता योग्य ते संतुलन राखणं सुद्धा गरजेचं आहे. पहिलं म्हणजे काय बरं? आता या गोष्टी शिकल्यानंतर पुष्कळ वेळ आत्मनिर्भर आपण होऊ शकू कदाचित. तर तसं नाहीये, मी स्वतःच्या बळावर बदलू शकतो हा विचार चुकीचा आहे. हा अभिमान आहे, स्वतःचा गर्व आहे. आणि देवाच्या कृपेला आपण नाकारतो. त्यानंतर निष्क्रियता पण, नाही का? की इथे मी काहीच करणार नाही, हे आळस आहे ना, आज्ञाभंग आहे. पण लक्षात घ्या, पवित्र शास्त्र आपल्याला उत्तर देतं. ते काय बरं? मी प्रयत्न करणार आहे, आपली जबाबदारी आहे. पण देव पण कार्य करताना दिसत आहे. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या या जीवनामध्ये कार्य करताना आपल्याला दिसून येतील. तर ज्यावेळेस वैयक्तिक आध्यात्मिक जीवनाबद्दल आपण पाहत आहोत, तर त्याबद्दल पाहत असताना पवित्र आत्म्याची भूमिका आपण पाहिली. त्यानंतर विशेष करून तारण आणि पवित्रीकरण यामधील जो अ, जो अ, ज- जे अ, जे वेगळं पण आहे खऱ्या रीतीने, किंवा त्याचा जो उलगडा आहे तो आपण थोडक्यात पाहिलेला आहे. आता उद्याच्या पुढच्या आठवडे आपण काही जे विशेष विषय आहेत वैयक्तिक आध्यात्मिक जीवनाबद्दल शिकत असताना जे आपण समजून घेणं गरजेचं आहे, त्यावर आपण मनन करणार आहोत. तोपर्यंत आपण इथे थांबूया, आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. किती महान तू देव आहेस की